नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत द्रव्याचे मोजमाप इयत्ता 9वी. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण मोल कन्सेप्ट म्हणजे काय किंवा एखाद्या रेणू वस्तुमानांक कसं काढलं जातं, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे अवोगाड्रो नंबर म्हणजे काय याविषयी बघितलं. आता आपण पाहूया की मूलके म्हणजे काय, म्हणजे रॅडिकल्स म्हणजे काय, त्याच्यानंतर कॅटायन किंवा एनायन म्हणजे काय आणि त्यांचे ते अम्लारी धर्मी किंवा अम्लधर्मी कसे असतात. चला तर मग पाहूया मूलके म्हणजे द्रव्याच्या मोजमाप मधील शेवटचा सेशन, त्याच्यामध्ये रॅडिकल्स विषयी आपण आता पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे संयुजा. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. ही त्याची डेफिनेशन झाली. मूलद्रव्याची संयुजा ही विशिष्ट अंकाने दर्शवितात. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 8व्या इयत्तेत पण आपण बघितलं की मूलद्रव्याची संयुजा जी आहे ती 0 पासून 1 2 3 4 पर्यंत जाते आणि तिथून कमी होत जाते. म्हणजे 4 पासून 4 3 2 1 आणि 0. म्हणजे अशा प्रकारे संयुजा ह्या रेंजमध्ये असते. हा अंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूंबरोबर केलेल्या रासायनिक बंधांची संख्या होय. म्हणजे किती रासायनिक बंध तयार केले ह्याच्यावर ती संयुजा अवलंबून असते. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण ज्या वेळेला होते त्यावेळेला रासायनिक बंध तयार होतात. यापैकी रासायनिक बंध दोन प्रकारचे असतात. एक आयोनिक बंध म्हणजे आयोनिक बॉन्ड्स आणि दुसरे असतात कोव्हॅलंट बॉन्ड्स म्हणजे सहसंयुज बंध. तर सहसंयुज बंधांविषयी आपण कार्बन कंपाऊंड मध्ये शिकणार आहोत. आता आयोनिक बंध म्हणजे काय, म्हणजे आयोनिक बॉन्ड्स म्हणजे काय त्याच्याविषयी आपण पाहूया. 18व्या व 19व्या शतकामध्ये मूलद्रव्याच्या संयुजा समजण्यासाठी रासायनिक संयोगाच्या नियमांचा उपयोग करत. आता रासायनिक संयोग म्हणजे काय, समजा CuSO4 तयार झालेला आहे. म्हणजे SO4 वर 2- चार्ज असतो. म्हणजे याचा अर्थ ते 2- चार्ज बॅलन्स करण्यासाठी म्हणजे एनायन बॅलन्स करण्यासाठी 2 कटायनचा उपयोग केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ कॉपरची संयुजा 2 आहे. अशा प्रकारे रासायनिक संयोगाच्या नियमांचा जिथे वापर करत असत. आता 20व्या शतकात मूलद्रव्याच्या संयुजेचा त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी असलेला संबंध लक्षात आला. म्हणजे उदाहरणार्थ बघा सोडियमचा अणु क्रमांक आहे 11 म्हणजे 2 8 आणि 1. 4 आणि 4 पेक्षा कमी जेव्हा इलेक्ट्रॉन्स बाह्यतम कक्षेमध्ये असतात तेव्हा ते इलेक्ट्रॉन्स दिले जातात आणि 4 किंवा 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर इलेक्ट्रॉन्स घेतले जातात. आणि ती जेवढे इलेक्ट्रॉन्स दिले जातात किंवा जेवढे इलेक्ट्रॉन घेतले जातात ही त्याची संयुजा आली. फॉर एक्झाम्पल बघा इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण बघितलं म्हणजे सोडियमनी 1 इलेक्ट्रॉन दिला. 1 इलेक्ट्रॉन देऊन तो आपल्या आतल्या कक्षेमधला अष्टक तयार करतो आणि त्याच्यामुळे त्याची संयुजा 1 होते. ऑक्सिजन विचार केला आपण तर ऑक्सिजनचा अणु क्रमांक आहे 8 म्हणजे 2 आणि 6. याला अष्टक म्हणजे ऑक्टेट तयार करण्यासाठी अजून 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. तर याप्रमाणे संयुजा आपण ओळखू शकतो. बघा आयनिक बंध म्हणजे आयोनिक बॉन्ड्स निर्माण होताना मूलद्रव्यांच्या अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. आपण आधीच बघितलेलं आहे. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड. सोडियमचा अणू 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो. लक्षात घ्या सोडियमचा अणु क्रमांक 11 असल्यामुळे 2 8 1 हे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 17 अणु क्रमांक असल्यामुळे 2 8 7 आहे. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन देऊन हा 2 नंबरच्या कक्षेमध्ये अष्टक तयार करतो. कोण, तर सोडियम. आणि क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणून सोडियम क्लोराईडचा रेणू तयार होतो. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन गेल्यामुळे पहिलं काय होतं तर 11 प्रोटॉन्स आणि 11 इलेक्ट्रॉन्स होते. म्हणजे धन आणि ऋण प्रभार, प्रोटॉनवर धन प्रभार असतो आणि इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. हे दोन्ही प्रभार एकमेकाला बॅलन्स करत होते. म्हणून कोणताही ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. परंतु जेव्हा 1 इलेक्ट्रॉन दिला जाईल तेव्हा आता सोडियमच्या न्यूक्लियस मधील प्रोटॉनची संख्या +11 आहे कारण त्याच्यावर धनप्रभार असतो आणि बाहेर इलेक्ट्रॉन 10 आहेत. म्हणजे याचा अर्थ अधिक 1 चार्ज त्याच्यावर आला. म्हणजे धन आयन धन 1 तो 1 न लिहिता नुसता धन म्हणजे पॉझिटिव्ह साईन दिलं जातं. त्याला कॅटायन असं म्हणतात. म्हणून सोडियमची संयुजा 1 आहे. आणि क्लोरीन मध्ये बघा क्लोरीन मध्ये 17 प्रोटॉन्स म्हणजे धनप्रभार आणि 17 इलेक्ट्रॉन म्हणजे ऋणप्रभार असतात. आता अष्टक तयार करण्यासाठी सोडियम कडून हा 1 इलेक्ट्रॉन घेतो. म्हणजे ह्याच्या न्यूक्लियस मध्ये 17 प्रोटॉन्स आहेत, धनप्रभार आहे आणि बाहेर इलेक्ट्रॉन्स मात्र 18 आहेत. म्हणजे याचा आता 1 इलेक्ट्रॉन वाढला म्हणजे 1 निगेटिव्ह चार्ज वाढला आणि म्हणून क्लोरीन आपलं ऋण आयन म्हणजे एनायन तयार करतो. आयनांवरील प्रत्येक 1 विरुद्ध प्रभारांमधील आकर्षणामुळे एक रासायनिक बंध निर्माण होऊन त्याच्यापासून एक नवीन मॉलिक्यूल तयार होतं. म्हणजे सोडियमवर 1 धनप्रभार, क्लोरीनवर 1 ऋणप्रभार. धन आणि ऋण एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांच्यापासून सोडियम क्लोराईडचा रेणू तयार होतो.
पहा, धनप्रभारित आयनाला म्हणजे तुम्हाला सांगितलं की सोडियम एक धनप्रभार तयार करतो, ह्याला कॅटायन म्हणतात म्हणजे धन आयन. तर ऋणप्रभारित आयन जे असतात म्हणजे क्लोरीन हा एक इलेक्ट्रॉन घेतो म्हणून ऋण आयन तयार करतो, याला एनायन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण विचार केला की MgCl2 म्हणजे Mgचा अणुक्रमांक आहे 12 म्हणजे 282 त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण. हे बाह्यतम कक्षेत असलेले दोन्ही इलेक्ट्रॉन तो देऊन टाकतो आणि म्हणून त्याच्यावर 2 धनप्रभार येतो, प्लस प्लस किंवा +2 असं लिहिलं जातं. आणि एका क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची आणि दुसऱ्या क्लोरीनला अजून एका इलेक्ट्रॉनची म्हणजे Cl2 MgCl2 अशा प्रकारे ते कंपाऊंड तयार होतं. म्हणजे त्याच्यावर Mg2+ हा कॅटायन आणि Cl- हा एनायन तयार होतो. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना संयुजा इलेक्ट्रॉन्स म्हणतात आणि त्या कवचाला सुद्धा म्हणजे कक्षेला सुद्धा संयुजा कक्षा किंवा संयुजा कवच असं म्हटलं जातं. हा एक तक्ता तुमच्या समोर दिसतोय. हायड्रोजन अणुअंक 1 आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण एकच असणार कारण त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. संयुजा इलेक्ट्रॉन एकच असणार आणि म्हणून त्याची संयुजा 1 आहे. हेलियम हा निष्क्रिय वायू आहे, नोबल गॅस. 2 अणुअंक, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन होल्डिंग करण्याची कॅपॅसिटी आहे, जी आपण 2n वर्ग या फॉर्म्युल्याने इयत्ता 8वी मध्ये काढली होती. आता 2 इलेक्ट्रॉन्स ह्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये आहेत म्हणजे हा इलेक्ट्रॉन देणार सुद्धा नाही किंवा इलेक्ट्रॉन घेणार सुद्धा नाही, याचा डुप्लेट तयार झालेला आहे आणि म्हणून याची संयुजा 0 आहे. लिथियम याचा अणुक्रमांक 3 आहे, अणुअंक 3 आहे म्हणजे 2 आणि 1 म्हणजे त्याची संयुजा 1 असायला पाहिजे कारण पहिल्या कक्षेने डुप्लेट तयार केलेला आहे आणि म्हणून याची संयुजा 1 असते. बेरिलियम याचा अणुअंक जर 4 असेल तर 2 आणि 2 बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते 2 इलेक्ट्रॉन्स तो देऊ शकतो. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतील तर ते इलेक्ट्रॉन्स देतात आणि तीच त्याची संयुजा होते. जेवढे इलेक्ट्रॉन्स देतात ती त्यांची संयुजा. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन्स किती, बाहेरचं जे कवच आहे ते संयुजा कवच आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन्स आणि म्हणून त्याची संयुजा 2 आहे. बोरॉन ऍटॉमिक नंबर किती आहे, 5, 2 आणि 3 म्हणजे याचा अर्थ 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स बाह्यतम कक्षेमध्ये आहेत, पहिली कक्षा परिपूर्ण झालेली आहे म्हणजे हा 3च्या 3 इलेक्ट्रॉन्स देतो म्हणून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत 3 आणि म्हणून संयुजा याची झाली 3. कार्बनचा अणुक्रमांक आहे 6, 2, 4 बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथे कार्बन मात्र लक्षात घ्या की अष्टक तयार करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन बरोबर शेअरिंग करतो कारण तो 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही कारण अर्धे इलेक्ट्रॉन्स त्याच्याजवळ आहेत आणि म्हणून याची संयुजा 4 असते. नायट्रोजन 7, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2 आणि 5. आता बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आले की इलेक्ट्रॉन्स घेतले जातात आणि हे जनरली अधातूंमध्ये म्हणजेच नॉन मेटल्स मध्ये होत असतं. 5 इलेक्ट्रॉन्स त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये आहेत म्हणजे हा 3 इलेक्ट्रॉन्स घेणार आणि म्हणून संयुजा इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर इथे 8 वजा 5 संयुजा इलेक्ट्रॉन्स 3 करायचे आणि म्हणून त्याची संयुजा 3 झाली. आता ऑक्सिजन मध्ये 8, 2, 6 म्हणजे हा 6 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स घेणार, हा इलेक्ट्रॉन्स देणार नाही कारण एवढे इलेक्ट्रॉन्स काढणं म्हणजे प्रोटॉनच्या विरुद्ध प्रक्रिया करणं खूप अवघड असतं आणि म्हणून 2 इलेक्ट्रॉन्स घेतले जातात आणि त्याचा अष्टक तयार होतं म्हणजे ह्याची संयुजा 2 आहे. फ्लोरीन याचा अणुक्रमांक आहे 9 म्हणजे 2 आणि 7 म्हणजे त्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या झाली 7. याला अष्टक तयार करण्यासाठी अजून एका इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून याची संयुजा 1 झाली. निऑन 10. बघा, हेलियम नंतर जर आपण मूलद्रव्याची आवर्त सारणी पाहिली तर हेलियम नंतर आपल्याला निऑन दिसतो. याचा हा पण निष्क्रिय वायू आहे. 2, 8 याचा अष्टक ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे. संयुजा इलेक्ट्रॉन्स 8 आहेत म्हणजे ह्याला एकाही इलेक्ट्रॉनची गरज नाही. अशा प्रकारची मूलद्रव्य कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होत नाही म्हणजे संयुजा 0 आहे. आता राहिलेल्या एलिमेंटची संयुजा आपण काढायची आहे. इथे पहा, परिवर्ती संयुजा. परिवर्ती संयुजा म्हणजे काय ते आपण पाहूया. वेगवेगळ्या परिस्थितीत काही मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन्स देतात किंवा घेतात. अशा वेळी ती मूलद्रव्ये ते एकापेक्षा जास्त संयुजा दाखवतात. याच्यासाठी आपण पुढली स्लाइड बघूया. काही जास्त जसे कॉपर आहे, जसं फेरस आहे, ह्या प्रकारची जी मूलद्रव्य आहेत ती वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन्स देतात आणि कशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार करायचं आहे त्याप्रमाणे ते तयार करतात म्हणजेच यांना परिवर्ती संयुजा असं म्हणतात. म्हणजे यांची संयुजा एकच नसते. त्यासाठी तुम्हाला कॉपर आणि फेरसचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ते कशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स देतात आणि त्यांच्या संयुगांना काय म्हणतात ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा, तांबे, पारा किंवा लोह. तांबे जो आहे तो 2 प्रकारच्या संयुजा दाखवतो, 1 आणि 2 म्हणजे Cu+ किंवा Cu2+. प्लस असेल तर क्युप्रस आणि Cu2+ असेल तर क्युप्रिक असं त्याला म्हटलं जातं. त्या आयनाला अशा प्रकारे नामकरण केलं जातं. पारा Hg हा पण 1 आणि 2 अशा 2 प्रकारच्या संयुजा दाखवतो, Hg+ किंवा Hg2+ म्हणजे मर्क्युरस किंवा मर्क्युरिक. लोह तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 2 आणि 3
2+ आणि 3+, म्हणजे समजा इथे Fe2+, FeSO4 जर असेल तर 2+ दाखवलेली आहे, आणि Fe2 इन ब्रॅकेट SO4/3 जर असेल तर ते फेरिक झालं, म्हणजे ते 3 त्यांनी संयुजा दाखवलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे ही जी काही मूलद्रव्ये आहेत, जनरली ट्रान्झिशन एलिमेंट्स जी आहेत, आपण मूलद्रव्याची आवर्त सारणी पाहिली तर डी ब्लॉक मधली जी एलिमेंट्स आहेत मध्ये असतात, ती डाव्या बाजूला असतात ते मेटल्स, उजव्या बाजूला असतात ते मेटल, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स असतात, आणि मध्ये जी मूलद्रव्ये असतात ती जनरली अशा प्रकारची परिवर्ती संयुजा दाखवतात, कारण ती ट्रान्झिशन मेटल्स आहेत. आता बघा मूलके आपण बघूया. मूलके म्हणजे याच्यावर धनप्रभार आणि ऋणप्रभार येतो. धनप्रभार म्हणजे कॅटायन आणि ऋणप्रभार म्हणजे एनायन. बघा NaOH ह्याच्यामध्ये Na+ हे कॅटायन आहे आणि एनायन आहे OH-. HCl जर बघितला तर H+ हे कॅटायन आहे आणि Cl- हे एनायन आहे. KOH म्हणजे K+ आणि OH- हायड्रॉक्सिल ग्रुपवर निगेटिव्ह चार्ज असतो. आता HBr मध्ये H+ आणि Br-, H+ हे कॅटायन झालं, ज्याच्यावर प्लस चार्ज येतो तो कॅटायन आणि ज्याच्यावर मायनस चार्ज येतो तो एनायन. CaOH/2, आता कॅल्शियमवर Ca2+, आणि म्हणून हायड्रॉक्सिलचे 2 ग्रुप इथे लागतात. Ca2+ म्हणजे कॅटायन झाले आणि OH- हे एनायन झालं. HNO3, H वर प्लस चार्ज आणि NO3 या पूर्ण ग्रुपवर एक मायनस चार्ज असतो, म्हणजे तो ग्रुपमध्ये एनायन तयार करतो. म्हणजे अशा प्रकारे आपण अम्लारी किंवा अम्ल यांच्यामध्ये कॅटायन आणि एनायन पाहू शकतो. इथे पहा मूलके. आता हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. मूलके म्हणजे रॅडिकल्स. आयनिक बंध असणाऱ्या संयुगांचे 2 घटक असतात, ते म्हणजे कॅटायन व एनायन. आपण बघितलेलं आहे Na+ आणि Cl- यांच्यामध्ये आयोनिक बंध म्हणजे आयन्स, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह आयन, एनायन म्हणजे निगेटिव्ह आयन. हे दोन, समजा Na वर एक प्लस आयन आहे म्हणजे कॅटायन आहे, आणि Cl वर सुद्धा एक मायनस म्हणजे प्लस आणि मायनस एकमेकाला बॅलन्स करतात. हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात, त्यामुळे त्यांना मूलके किंवा रॅडिकल्स असं म्हटलं जातं. इथे पहा, कॅटायन रूपी मूलकांची जोडी हायड्रॉक्साईड या एनायन रूपी मूलकासोबत झाली की विविध अम्लारी तयार होतात. लक्षात घ्या, कॅटायन रूपी मूलक म्हणजे आपण मी Na+ मानलं किंवा K+, यांची जेव्हा हायड्रॉक्साईड किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप बरोबर ज्या वेळेला त्याचं युनियन होतं त्यावेळेला NaOH आणि KOH अशा प्रकारची काय तयार होतात, तर अम्लारी तयार होतात. जसे त्यामुळे कॅटायनना अम्लारी धर्मी मूलके असे म्हणतात. लक्षात घ्या, कॅटायन जे असतात धनप्रभारित त्यांना अम्लारी धर्मी म्हणतात. विविध अम्लारीमधील फरक या मूलकांमुळे स्पष्ट होतो. या उलट एनायन रूपी मूलकांची जोडी ही हायड्रोजन आयन या कॅटायन रूपी मूलकाबरोबर झाली की विविध अम्ले तयार होतात. जसे त्यामुळे एनायन अम्लधर्मी मूलके असेही म्हणतात. विविध अम्लांच्या संघटनातील फरक हा त्यांच्यातील अम्लधर्मी मूलकांमुळे स्पष्ट होतो. लक्षात घ्या, जी कॅटायन रूपी मूलके असतात त्यांना अम्लारी धर्मी म्हणतात, आणि जी निगेटिव्ह असतात म्हणजे एनायन असतात त्यांना अम्लधर्मी म्हणतात, कारण हायड्रोजन बरोबर त्यांचं अम्ल तयार होतं, आणि म्हणून कॅटायनला अम्लारी धर्मी आणि एनायनला अम्लधर्मी मूलके असं म्हणतात. हे आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. एकाच अणू असलेली मूलके म्हणजे साधी मूलके होत. जसे जेव्हा एखादे मूलक म्हणजे प्रभारित असा अणूचा गट असतो तेव्हा त्याला संयुक्त मूलक म्हणतात. म्हणजे SO4 वर 2- चार्ज, याच्यामध्ये S आणि ऑक्सिजन म्हणजेच सल्फर आणि ऑक्सिजन असा एक गट तयार होतो, म्हणून संयुक्त मूलक म्हणतात, म्हणजेच कंपोझिट रॅडिकल असं म्हटलं जातं. जसे मूलकांवरील प्रभाराचे जे मूल्य असते तीच त्यांची संयुजा असते. जसं OH ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्यावर मायनस प्रभार आहे, म्हणजे याची संयुजा -1 आहे, म्हणजे एक त्याची संयुजा आहे, -1 नव्हे तर एक संयुजा असते. दुसरं आपण एक्झाम्पल घेतलं तर NO3 वर एक मायनस प्रभार, म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचं संयुक्त मूलक म्हणजेच कंपोझिट रॅडिकल तयार झालेला आहे, आणि त्याच्यावर एक मायनस चार्ज असल्यामुळे त्याची संयुजा 1 होते. आता बघूया संयुगांची रासायनिक सूत्रे. हे आपण 8वी इयत्तेत सुद्धा बघितलेलं आहे, त्याचं पुनरावलोकन आपण करतो इथे. आयनिक बंधने तयार झालेल्या संयुगांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रेणूचे 2 भाग असतात, ते म्हणजे कॅटायन व एनायन. तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला कधी आयनिक बंध तयार होतात तेव्हा त्याच्यामध्ये कॅटायन आणि एनायन अशा 2 प्रकारचे आयन्स असतात. अम्लधर्मी मूलक व अम्लधर्मी मूलक हे 2 भाग विरुद्ध प्रभारित असतात. आपल्याला माहिती आहे, अम्लधर्मी म्हणजे निगेटिव्ह आणि अम्लारी धर्म म्हणजे पॉझिटिव्ह आणि अम्लधर्मी म्हणजे निगेटिव्ह. तर त्यांच्यातील आकर्षण बल म्हणजेच आयनिक बंध होय. सोडियम क्लोराईड हा आयनिक बंधाने तयार झालेला आहे, कारण त्याच्यावर धन आणि ऋण प्रभार असतो. आयनिक संयुगांच्या नावात 2 शब्द असतात. पहिला शब्द कॅटायनचे नाव असते तर दुसरा शब्द एनायनचे नाव असते. जसे सोडियम क्लोराईड, सोडियम कोण आहे तर कॅटायन, आणि क्लोरीन कोण आहे तर एनायन.
अशा संयुगांचे रासायनिक सूत्र लिहिताना कॅटायनची संख्या डाव्या बाजूला तर त्याला जोडून उजव्या बाजूला एनायनची संख्या लिहितात. संयुक्त मूलकांची संख्या 2 किंवा जास्त असल्यास मूलकांची संज्ञा कंसात लिहून संख्या कंसाबाहेर उजवीकडे पायाशी लिहितात. बघा, संयुक्त मूलक जसं कॅल्शियम हायड्रॉक्साईड Ca आणि ब्रॅकेट करून त्याच्यामध्ये OH आणि त्याच्या बाहेर 2 लिहिला जातो. अशा प्रकारे त्याची संज्ञा लिहिली जाते. रेणुसूत्र लिहिताना बघा, आयनांवरील प्रभार दाखवत नाहीत, मात्र त्या आयनांची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात. संयुजाच्या तिरकस गुणाकार पद्धतीने ही संख्या मिळवणे सोपे जाते. उदाहरणार्थ सोडियम सल्फेट या संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिण्याचा पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत. हे आपण 8व्या याच्यात सुद्धा बघितलेलं आहे. तर आपण पुढे बघूया तिरकस गुणाकार पद्धतीने कशा प्रकारे रेणुसूत्र लिहिलं जातं. पहा, पायरी 1 Na आणि SO4. आपल्याला माहिती आहे Na ची संयुजा 1 आहे आणि SO4 ची 2 आहे आणि तिरकस गुणाकार केला की Na2 आणि SO4 अशा प्रकारे आपण त्याचं रेणुसूत्र लिहू शकतो. अशा अनेक प्रकारच्या मूलद्रव्यांची आपण कंपाऊंड म्हणजेच संयुग लिहू शकतो. बघा, इथे तुम्हाला काही अम्लारीधर्मी मूलके आणि अम्लधर्मी मूलके, ज्याच्यावर धनप्रभार आहे ते अम्लारीधर्मी आणि ज्याच्यावर ऋणप्रभार आहे ती अम्लारीधर्मी मूलके असतात, म्हणजे रॅडिकल्स असतात. H+, Na+, K+, आपल्या समोर या स्लाइडवर सगळ्या प्रकारची मूलके दिसत आहेत. तसेच संयुक्त मूलके सुद्धा उजव्या बाजूला दिसत आहेत. MnO4 वर मायनस म्हणजे परमॅग्नेट त्याला म्हटलं जातं. क्लोरेट ClO3 वर मायनस, क्लोरेट, ब्रोमेट म्हणजे ही संयुक्त मूलके झाली. त्यांच्यावर जो प्रभार तुम्हाला दिसतोय ती त्यांची संयुजा असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या शेवटच्या सेशनमध्ये कशा प्रकारे रेणुसूत्र लिहिलं जातं आणि कशा प्रकारे अम्लधर्मी मूलके आणि अम्लारीधर्मी मूलके तयार होतात त्याविषयी पाहिलं. धन्यवाद.